आषाढी वारीचा अनुभव घेत आहे. पंढरपूरच्या मंदिरातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात विठ्ठलाची उपस्थिती लाभल्याने महाराष्ट्राला धन्यता वाटते. ती माऊली प्रत्येकासाठी आई म्हणून ओळखली जाते. एकादशी आषाढ महिन्यातील 11वा दिवस. हा दिवस उत्सवाचा दिवस आहे. आषाढी वारी हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आणि उत्सव आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक पंढरपूरकडे चालायला लागतात आणि आराध्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचता यावेत अशा पद्धतीने नियोजन करतात. ही परंपरा 500 वर्षाहून अधिक जुनी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अशा प्रत्येक ठिकाणाहून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचते. पंढरपूर पालखी हे महाराष्ट्रातील सर्वात आदरणीय तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या काठावर एक मोठे आणि जुने मंदिर आहे, जे भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांना समर्पित आहे. हे मंदिर 13व्या शतकात बांधले गेले. या ठिकाणाला भारताची दक्षिण काशी असेही म्हणतात. स्थापत्यशास्त्रापेक्षाही या जागेचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे, जे लोकांच्या योगदानामुळे विकसित झाले आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येला सामावून घेणे आणि सोय करणे आणि वास्तुकलेच्या वरवरच्या वर्णाला सामोरे न जाणे हे या जागेशी व्यवहार करणे होय. या यात्रेत सुमारे 5 ते 7 लाख लोक सहभागी होतात. तीर्थक्षेत्र ही महाराष्ट्राची जिवंत परंपरा आहे. वारी हाती घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेले आंतरिक परिवर्तन आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवे. संपूर्ण वातावरण प्रेम आणि भक्तीने भरलेले आहे. गर्दी व्यवस्थापन हा फार मोठा मुद्दा नाही. प्रत्येकजण माऊली या शब्दाने एकमेकांना अभिवादन करतो. प्रत्येकामध्ये असलेले देवाची ओळख करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. यात्रेच्या वेळी प्रत्येकजण माऊली असतो. भारताची पुण्यभूमी अशा तीर्थक्षेत्रांनी आणि या तीर्थयात्रा करणाऱ्या लाखो लोकांच्या अनुभवांनी समृद्ध आहे. हे जग वेगळे जग वाटते. तो आपला मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग का नाही? आम्ही आमच्या तरुणांकडे याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्यास का सांगत नाही? मित्रांनो, वारीबद्दल तुमचं मत काय आहे? पंढरीचा नाथ लागलिया आस, भक्तांना खास भेटीसाठी. एक अलौकिक ओढ असते वारीची. घरदार, पोरं बाळं, संसार सुखाचा, भौतिक गोष्टीचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघतात. वारकऱ्यांसमोर ही विठुराया माऊली ही चालत असते. सर्वांची काळजी घेण्यासाठी विठुराया दिंडीत असतात. वाटेत येणारे सगळे अनुभव स्वीकारून, सर्व परिस्थितीत आनंद मानून वारकरी फक्त दर्शनाच्या ओढीने टाळ आणि नामजपाचा जयघोष करत चालत असतात. दर्शनाची ओढ भक्तांना लागली, मनीच मानली वारी देवा. 2 वर्ष कोरोनामुळे वारी बंद होती. तेव्हा वारकरी तनाने संसारात तर मानले वारीत होते, कारण दरवर्षीचा सोहळा अनुभवण्याची सवय लागल्यामुळे वारीचे दिवस आठवून माझ्या देवाचे दर्शन मी आता मनातूनच घेत आहे असे प्रत्येकजण मनातून वारी अनुभवत होता. वारीत गेलेल्या वारकऱ्यांना त्या काही दिवसात एक वेगळाच उत्साह जाणवत असतो. हे बळ परमेश्वराची त्यांना देतो. वारीत सेवेसाठी सगळे तत्पर असतात. घरी आपली एवढी कोणी काळजी घेणार नाही, एवढी वारीत काळजी घेतली जाते. गावोगावी अनेक मंडळी वारीची वाट पाहत असतात. अनोळखी असतात सगळे एकमेकांना, पण दरवर्षीच्या या वारीने ही माणसं आजन्म एकमेकांचे स्नेही बनतात. काहींचं तर काळजीच्या पलीकडेच नातं तयार होतं. किती गंमत आहे पहा ना. कोण कुठली माणसं, पण एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेली असतात. ना कोणत्या जातीची ना पंथाची. माऊली म्हणत वारकरी आपुलकीने एकमेकांची विचारपूस करतात आणि मनसोक्त भक्तिपणे चालतात. माझी आजी, आई, मावशी, मामी याही पंढरीच्या वारी करतात. त्यांचे अनुभव ऐकून असं वाटतं की आपणही एक तरी वारी करावी. लहानपणी वारीहून आल्यावर आम्हाला काय खेळणं आणलं याकडेच लक्ष असायचं आणि ते सगळं
खेळणं सगळ्यांना दाखवण्यातला आनंद खरंच खूप वेगळा. पंढरीनाथाच्या दर्शनाची ओढ असलेले दर एकादशीला अगदी न चुकता पंढरपूरला जातात आणि तिथून एक विलक्षण ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू होतात. ही ऊर्जा त्यांना महिनोन्महिने टिकते. काहींचे वारीत वेगवेगळ्या कारणाने जाणे होत नाही, पण मग ही माणसे वारी संसारातच अनुभवतात. मन नेहमी परमेश्वर आराधनेत ठेवून सतत सर्वांशी मोठ्या मनाने वागून संसारात ही परमार्थ करणारी माणसे पाहिली की खूप आनंद होतो.